प्रश्न जनतेचे, पाठपुरावा सत्याचा आणि बातमी निर्भीडपणे. आपण पाहतात जागर महाराष्ट्राचा न्यूज. मी कपिल शिंदे. नमस्कार, मी कपिल शिंदे. काही महिन्यांपूर्वी जागर महाराष्ट्र न्यूजने रत्नापूर येथील प्रस्तावित जो टोल नाका होता याबाबत वाहनधारकाच्या बाजूने अनेक प्रश्न उपस्थित करत विशेष ग्राउंड रिपोर्ट केला होता. त्या ठिकाणावर आता प्रत्यक्ष टोल वसुली सुरू झाली आहे. परंतु यानंतर आता एक नवीन प्रश्न उभा समोर आला आहे. तो म्हणजे असा आहे की टोल नाक्यावर विविध वाहनांसाठी आकारण्यात येणारे टोलचे जे अधिकृत दर दर्शवणारा भावफलक आहे तो कोरा दिसत आहे. तसेच शासनाचा अधिकृत जी.आर किंवा आदेश नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणावर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे नेमका कोणत्या नियमानुसार हा टोल आकारला जात आहे याबाबत वाहनधारकांच्या मनात साशंक वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच संभ्रम निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार टोल भरणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला अधिकृत दर, मासिक पास किंवा त्यासाठीचे जे दर असतात किंवा जे नियम असतात या नियमांची स्पष्टपणे माहिती झाली पाहिजे. पारदर्शकता अधिक होण्यासाठी ही जे दर्शनी भागात फलक असणे अतिशय आवश्यक आहे. या संबंधात टोल प्रशासन किंवा व्यवस्थापन नेमकी काय भूमिका घेते याबाबत सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे हीच आमची जबाबदारी आहे. अशाच बातम्यांसाठी जागर महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि सदरील व्हिडिओ आवडला तर सदरील व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जागर महाराष्ट्र न्यूज साठी रत्नापूरहून कपिल शिंदे.